नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, कसे आहात? काळजी घेत आहात ना? मास्क हा आता आपल्याला कायमच लावायला लागणार आहे, कारण मास्कमुळे आपलंच संरक्षण होते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कारण आता आपण बघतोय प्रत्येक वेळेला वेगवेगळे विषाणू इथे येत आहेत आणि याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण मास्क लावायला पाहिजे, जेणेकरून वेगवेगळ्या रोगांपासून आपला बचाव होईल. त्याचबरोबर मंडळी, आपण हातही वारंवार धुवायला पाहिजे आणि एकमेकांपासून सामाजिक अंतरही आपण राखायला पाहिजे, जेणेकरून आपणच आपला बचाव करू शकू. मंडळी, त्याच अनुषंगाने जगण्याशी संबंधित असलेल्या विविध बाबींची जर का तुम्हाला माहिती हवी असेल आणि तीही विश्वासार्ह आणि सविस्तर, तर आपण सगळ्यांनी रयतेचा दरबार नक्कीच बघायला पाहिजे. आणि आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, या माहितीची आपण आदान प्रदान करायला पाहिजे, जेणेकरून अनेकांचा त्यातून लाभ होऊ शकतो. आणि म्हणूनच रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच आपण एकमेकांची काळजी घेऊया, एकमेकांना मदत करूया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे. मंडळी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ किंवा बदललेलं हवामान याविषयीची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी ज्येष्ठ हवामान वैज्ञानिक आणि महाराष्ट्र शासनाचे शेती हवामानविषयक सल्लागार डॉक्टर रामचंद्र साबळे सरांकडून आज आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी सर्वप्रथम प्रश्न असा आहे की आगामी हवामानाचे आपण अंदाज काय द्याल? आता परिस्थिती साधारणपणे सातत्यानं बदलते आणि त्याला प्रमुख जी कारणं आहेत ती दोन आहेत. एक कारण आहे ते प्रशांत महासागरामधलं पाण्याच्या पृष्ठभागाचं विषुववृत्तीय भागातलं तापमान हे 1 ते 2 अंश सेल्सिअसनी कमी झालेलं आहे आणि हे गेले 5-7 महिने कमी आहे आणि गेल्या वर्षी देखील तीच परिस्थिती होती. आता ते जेव्हा तापमान कमी होतं त्यावेळेला हवेचे दाब वाढतात आणि मग प्रशांत महासागरावरचे हवेचे दाब वाढले की हिंदी महासागरावरचे वारे, बंगालच्या उपसागरावरचे वारे आणि अरबी समुद्रावरचे वारे तिकडं जाऊ शकत नाहीत, बाष्प घेऊन तिकडं जाऊ शकत नाहीत. ही तिकडची परिस्थिती. आणि आता आपली परिस्थिती आपण बारकाईनं अभ्यासू की जी भारतीय शास्त्रज्ञांनी देखील अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर याच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनी वाढतं आहे असं दिसून आलं आहे. आता ही परिस्थिती जेव्हा एवढी गंभीर निर्माण होते त्यावेळेला ज्यावेळेला प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनी कमी असतं त्याला ला निना असा परिणाम हा शास्त्रज्ञांनी त्याला नाव दिलेलं आहे. ज्या वेळेला तिथलं तापमान हे अधिक असतं पाण्याचं त्यावेळेला एल निनो होतो आणि दुष्काळी परिस्थिती राहते. पण ला निनाच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये सतत ही वारे आपल्या भूपृष्ठाच्या दिशेने येतात, हिंदी महासागरावरचे, अरबी समुद्रावरचे आणि बंगालच्या उपसागरावरचे आणि पाऊस देतात. ही परिस्थिती बदलत नाही आहे आता आणखीन फेब्रुवारीपर्यंत. मग ही जर परिस्थिती फेब्रुवारीपर्यंत राहिली तर सातत्यानं मधून अधून पावसाची शक्यता म्हणजे जानेवारीमध्ये राहणार आहे, फेब्रुवारीमध्ये राहणार आहे, मार्चपर्यंतही राहणार आहे. मुळात चक्रीवादळं आणि पावसाचे जे अंदाज असतात ना, ते किती कालावधीपूर्वी आपण देऊ शकतो हेही आपण जाणून घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण आपला बचाव करू शकू. अवेळी किंवा अवकाळी हे नाव आपण दिलं, परंतु त्याला आपण ऑकेजनल रेन्स असं म्हणूया की कधी पाऊस होणारा हा आता एक भाग झालेला आहे. त्याला हे कारण झालेलं आहे. आता पुढचं गेल्या एका आठवड्याचं 15 दिवसाचं आपण जर हवामान बघितलं तर पुन्हा काही भागात पुन्हा पावसाची शक्यता 4 मिलीमीटर का होईना, 5 मिलीमीटर, 7 मिलीमीटर आहे आणि ती पश्चिम महाराष्ट्रात आहे. आणि ही जर परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातली अशी राहिली, कोकणामध्ये देखील एक सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या रविवारी, सोमवारी अल्पशा पावसाची शक्यता आहे. हे संपूर्ण नुकसानकारक पाऊस ठरतात
आणि यावर्षी काय झालं, पुन्हा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत पाऊस झाले. गेल्या वर्षी पण झालेत, पण यावर्षी आणखीन नुकसान वाढलेलं आहे. या आत्ता डिसेंबरच्या याचं नुकसान 26 लाख हेक्टरचं नुकसान आधीच्या पावसाने झालं. नंतर झालेल्या पावसाने जवळजवळ 89,000 हेक्टरचं नुकसान झालं. ही नुकसानीची पातळी वाढते आहे शेतीमधली, पिकांची नुकसानीची पातळी वाढते. नुकतंच नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने सांगली, मिरज भागातल्या द्राक्षाचं नुकसान केलं, तर आता यावेळेला डिसेंबरमध्ये झालेल्या पावसाने नाशिकमधल्या शेतकऱ्यांचं, द्राक्ष बागायतदारांचं फार मोठं नुकसान केलं. आणि त्यासाठी काही उपाय सांगता येतील का? मी गेले जवळजवळ 8 ते 10 वर्ष 110 शेतकरी मेळावे घेतले आणि साबळे मॉडेलची निर्मिती केली. साबळे मॉडेलच्या निर्मितीमधनं आपल्याला काय दिसून येतं, तर स्थानिक ठिकाणला काय पाऊस कसा असेल, एखाद्या नागपूरला कसा असेल, पुण्याला कसा असेल, मुंबईला कसा असेल, कोल्हापूरला कसा असेल, सांगलीला कसा असेल, कराडला कसा असेल, या स्थानिक ठिकाणचं आपल्याला त्या मॉडेलमधनं कळतं आणि त्यामुळं आपल्याला आधी अंदाज येतो. त्याच्यावर आपल्याला पेरणीचं कोणती पिकं पेरायची हे देखील ठरवता येतं. म्हणजे जर पाऊस जास्त असेल तर आपण कोणती पिकं पेरायची, पाऊस कमी असेल तर आपण कोणती पिकं पेरायची, दुष्काळ असेल तर काय करायचं, कोणती पिकं पेरायची, असं हे याच्यावर हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन. त्यातूनही हल्ली चक्रीवादळ होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामागची नेमकी कारणं सांगता येतील का? त्याच्यामागचं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग हे मुख्य कारण आहे. आता ज्या वेळेला ही गोष्ट कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असताना ते 0.8 अंश सेल्सिअसनी तापमान वाढतं आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. आपण एक सिंपल साधं मी उदाहरण सांगतो. हवेमध्ये 21% ऑक्सिजन आहे, 78% नायट्रोजन आहे. 1% कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% आहे नॉर्मल, पण ते 0.04 झालं म्हणजे 400 ppm झालं, 500 ppm झालं, असं वाढत गेलं कार्बन डायऑक्साईड प्रमाण एखाद्या विशिष्ट ठिकाणी. आणि ते वाढतं आहे, त्याला कारण आता एवढ्या गाड्यांचं हे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे, कारखान्यांचं एवढं मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे आणि ती शोषण करणारी यंत्रणा जी आहे ती मानवाने संपवलेली आहे. आशिया खंडातलं 55 दशलक्ष हेक्टर जंगल संपलं, आफ्रिका खंडातलं 65 दशलक्ष हेक्टर जंगल संपलं आहे आणि लॅटिन अमेरिकेमधलं 85 दशलक्ष हेक्टर जंगल संपलं. वनस्पती हे कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन खोडामध्ये साठवत होत्या, फांद्यामध्ये साठवत होत्या, ती फुफ्फुसं होती मानवाची, ती मानवाने संपूर्ण जगातल्याच मानवाने हे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करून संपवले. याला आता ते शोषण करणारी कार्बन डायऑक्साईडची यंत्रणा संपवल्यामुळं हवेमध्ये सरप्लस कार्बन डायऑक्साईड राहतो. कार्बन डायऑक्साईडची प्रॉपर्टी अशी आहे की येणारा सूर्यप्रकाश ती धरून ठेवतं आहे आणि धरून ठेवल्यानंतर तिथलं तापमान वाढतं. तापमान वाढलं त्या एरियाचं की मग तिथं हवेचे दाब कमी होतात, डिप्रेशन तयार होतं. कमी दाब झाले निर्माण की बाकीचे ठिकाणावरनं वारे मोठ्या प्रमाणात ढग तिथं आणतात. ढगावर ढग रचले जातात, ज्याला आपण ढगफुटी आत्ता म्हणतो, पण ढगावर ढग असे एकावर एक रचले जातात की उंची 1 किलोमीटर 2 किलोमीटरपर्यंत ढग त्या ठिकाणी राहतात आणि तिथं जे पाऊस होतो किंवा अतिवृष्टी होते किंवा जास्त पाऊस होतो त्याने जास्त मोठ्या प्रमाणात पुन्हा मनुष्यहानी, वित्तहानी हे होत आहे. चक्रीवादळ म्हणजे नेमकं काय तेही आपण जाणून घेऊया. चक्रीवादळांच्या बाबतीतलं प्रमाण वाढण्याची कारणं एकदम क्लिअर आहेत की ज्या वेळेला पाण्याच्या पृष्ठभागाचं एखादं तापमान वाढतं किंवा कमी होतं त्याच्यावरती डिप्रेशन तयार होणं, कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं एक समुद्रामध्ये, हे जगभरचा हा मी विषय सांगतो आहे. महाराष्ट्राला तर तो फार आता सध्याला एकदम हिट लिस्टवर आपण आहोत. तर तिथलं हवेचे दाब कमी होतात, हवेचे दाब कमी झाले डिप्रेशन तयार होतं, हवेचे दाब कमी होतात, आय ऑफ दी सायक्लॉन म्हणजे सायक्लॉन तयार होतं किंवा वादळ गोल वारे फिरायला सुरुवात होते. सेंटर जो असतो त्याला आय ऑफ सायक्लॉन म्हणतो आपण. आणि मग वाऱ्याचे परीघ वाढत जातो, 5 किलोमीटर 10 किलोमीटर 20 किलोमीटर असा परीघ त्याचा वाढत जातो. मधला सेंटरचा हवेचा दाब 993 992 असतो, बॉर्डरला 998, त्याच्या बॉर्डरला 1000 1002 4 5 असे असतात. आणि मग वारे चक्राकार गोल फिरत राहतात आणि हे वारे फिरत असताना जोपर्यंत हे चक्रीय वादळाचा आतला आय ऑफ सायक्लॉन हा वेगाने वाऱ्याच्या दिशा हे करत असतो तसं तसं ते वादळ मोठं होत जातं आणि मग भूपृष्ठाच्या दिशेनं ते येतं. कारण भूपृष्ठाच्या बाजूला हवेचे दाब कमी असतात आणि म्हणून त्या दिशेनं ते वादळ येतं. मग ते कुठं जिथं धडकेल
तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान करतं. वारे बदलले की अख्खा ऋतू बदलतो म्हणतात ते खरंही आहे. कधी कधी हे वारे विध्वंसक होतात आणि मग वादळं तयार होतात. चक्रीवादळ हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोल गोल फिरणाऱ्या हवेमुळे बनतं. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला सायक्लॉन म्हणतात. अटलांटिक महासागरातल्या चक्रीवादळाला हरिकेन आणि पॅसिफिक महासागरातल्या चक्रीवादळाला टायफून म्हणतात. एखाद्या विशिष्ट ठिकाणी कमी झालेला हवेचा दाब भरून काढण्याकरता इतर ठिकाणाहून वारे वाहू लागतात. जास्त दाबाच्या पट्ट्यावरून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र विस्तीर्ण असेल तर त्या वेगानं वारे वाहतात आणि जर ते समुद्रावरून वाहत आले तर बाष्प धारण करतात आणि मग पाऊस पडतो. चक्रीवादळ निर्माण होण्याचा विशिष्ट कालखंड असतो का? आता आपण एक चक्रीवादळांचं एक ट्रॉपिकल सायक्लॉन्स म्हणजे आपण ट्रॉपिकल बेल्टमध्ये येतो किंवा काही सब ट्रॉपिकल बेल्टमध्ये येतो. ट्रॉपिकल सायक्लॉन्स असं त्याला नाव दिलेलं आहे म्हणजे चक्रीवादळ. आता ही चक्रीवादळ निर्मितीचं जे काम आहे किंवा हे आहे ते अस्थिर हवामानामुळे होत आहे. आता कार्बन डायऑक्साईडचं मी आत्ता जे सांगितलं ते प्रमाण असेल, हवेतलं प्रदूषण असेल, त्याच्यामुळं हवा तापते, तिथलं वॉर्मिंग होतं. वॉर्मिंग झालं की हवेचे दाब कमी होतात. हवेचे दाब कमी झाले की वारे गोल 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 त्या कमी दाबाच्या क्षेत्राभोवती फिरायला लागतात. त्यालाच आपण वादळ चक्रीवादळ म्हणतो. पण विशिष्ट कालखंड नाहीये म्हणजे विशिष्ट हवेच्या ह्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड एक आहे. याचा कालखंड असा आहे की साधारणपणे आता मान्सून पूर्व चक्रीवादळ यायला लागलीत. ती पूर्वी येत नव्हती, आता अलीकडे यायला लागली. बंगालच्या उपसागरामधली देखील चक्रीवादळं मोठ्या प्रमाणात यायला लागली. मग 2019चं गुलाब असेल, ताकते असेल किंवा यश वादळ असेल, 2020चं ॲम्फेन वादळ असेल, निसर्ग वादळ असेल, 2021चं जावेद वादळ असेल. ही वादळांची संख्या नुसती वाढती असं नाही, ह्यात सुपर सायक्लॉन्स यायला लागलेत. म्हणजे सायक्लॉनची पॉवर वाढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची सिव्हिरिटी वाढलेली आहे. हे भारतीय हवामानशास्त्र विभागाने याची माहिती आता अशी दिलेली आहे की हे सतत घडत राहणारं यंत्रणा आहे. हे थांबणारी यंत्रणा नाही आहे आणि त्याच्यामुळं याच्यासाठी वेगळी काही यंत्रणा उभी करायला दरवेळेला लागणार आहे. म्हणजे मनुष्यबळ लागणार आहे, त्यांना रेस्क्यू ऑपरेशन्स लागणार आहेत. मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत आहेत, मोठ्या प्रमाणात जो गावं वाहून जात आहेत, म्हणजे गावातली घरं वाहून जात आहेत, काही ठिकाणी पाण्यात जात आहेत. भयानक परिस्थिती दररोजची वाढत चालली आहे आणि आता जास्त मोठा धोका जगामध्ये सगळ्यांनाच जोर असेल तर ह्या हवामान बदलाचा धोका आहे. चक्रीवादळांची नावं हाही आपल्या सगळ्यांसाठी खूप औत्सुक्याचा विषय आहे. यांना ही नावं नेमकी ठेवतं कोण? आता वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन हे एक आहे, जागतिक हवामान संघटना. ह्यांचे जे मीटिंग होतात त्याच्यासाठी ह्या सर्व देशांचे जे हवामान विषयक प्रमुख आहेत ते येतात आणि त्यांना एक सांगितलं जातं की तुम्हाला जी नावं सुचवायची ती द्या. एकूण सगळ्या देशांच्याकडनं नावं आल्यानंतर त्याची क्रमवारी लावली जाते. ती क्रमवारी लावल्यानंतर त्या क्रमाने मग कुठेही वादळ निर्माण झालं की त्याला ते नाव दिलं जातं की हे नाव या चक्रीवादळाचं निर्मिती झाली की, आणि त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं. आणखी एक आनंदाची बातमी मला एकच सांगायची आहे की भारतीय हवामानशास्त्र विभागाचं वादळ निर्मितीबाबतचे अंदाज चांगले यायला लागले. एक मॉडेल जे आहे त्यांनी तयार केलेलं ते खूप चांगलं मॉडेल आहे आणि ज्याच्यामुळं आपण आधी वादळ निर्माण होणार का हे प्रिडिक्ट करतायत आणि वादळ कोणत्या दिशेनं जाणार आहे याचा रस्ता देखील ते सांगतात आणि मग त्या दिशेनं आपल्याला सगळं आधी नियोजन आपल्याला करता येईल. मोठ्या प्रमाणात आपल्याला रेस्क्यू ऑपरेशनची तयारी आधी करता येईल आणि आपल्याला प्राणहानी, वित्तहानी, बाकी गोष्टी आपल्याला वाचवता येतील. समुद्र किनाऱ्याला लागून असणाऱ्या देशांचा समूह तिथे निर्माण झालेल्या वादळांना नावं देत असतात. या नावांची यादी जिनेवाला जागतिक हवामान खात्याच्या कार्यालयाला पाठवली जातात. 1953 साली अमेरिकेने प्रथम अशी नावं दिली होती. मुळात नावं देण्याचं हे कारण आहे की त्या विशिष्ट वादळामुळे झालेलं नुकसान, व्याप्ती याची माहिती ठेवणं सोपं जातं. विशिष्ट भागात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा धोका ज्या ज्या देशांना बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. फुलं, नद्या, विशेष शब्द, प्राणी यांची नावं वादळांना देतात. भारतीय उपखंडातील वादळांसाठी भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड या 8 देशांच्या यादीमध्ये कतार, सौदी अरेबिया, थायलंड इत्यादी 5 राष्ट्रांचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजे आता ह्या 13 देशांनी सुचवलेल्या नावांचा ह्या यादीमध्ये समावेश आहे.
ही यादी भारतीय हवामानशास्त्र विभागाने प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये भारतानं सुचवलेली काही नावं म्हणजे गती, तेज, मुरासू, आग, व्योम, झोर. मंडळी, मध्यंतरी तौक्ते जे वादळ आलं होतं ना, ज्यांनी खूप विध्वंस केला, त्या बाबतीमध्ये तौक्ते हे नाव म्यानमारने ठेवलं होतं. वैशिष्ट्यपूर्ण आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका सरड्याचं हे नाव आहे. आपण चक्रीवादळांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर ती समुद्रातच तयार होतात मोठ्या प्रमाणात आणि समुद्राकडनं ती भूपृष्ठाकडे येतात आणि ज्या भूपृष्ठाकडे येतात तेव्हा वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर 80 किलोमीटर असा वाढतो. त्यावेळेला ती जास्त घातक ठरतात. पत्रे उडून जाणं, विजाचे खांब कोलमडून पडणं, वीज पुरवठा खंडित होणं, ही सगळी गोष्टी घडतात. आता ही चक्रीवादळामधला जो सेंटर असतो, जिथं हवेचा दाब अत्यंत कमी, मग अशी म्हटलं मी 992 हेप्टापास्कल किंवा 993-94 हेप्टापास्कल हा सेंटर ऑफ आयला असतो. बाजूनं मग जास्त हवेत थोडं थोडं वाढत असतो आणि त्यानुसार वाऱ्याची गती आणि वारा गोल गोल फिरत असतो. आणि मग सेंटर ऑफ आय जो आहे त्यालाच आय ऑफ सायक्लॉन असं म्हटलं जातं. आणि तो आय ऑफ सायक्लॉन हा जोपर्यंत भूपृष्ठाला धडक देत नाही तोपर्यंत कायम व्यवस्थित आय ऑफ सायक्लॉन हा असतो आणि त्याच्या भोवतीच हे वारे फिरत असतात. मंडळी, मध्यंतरी आपल्याकडे आलेल्या काही वादळांमुळे खूप नुकसान झालं होतं. त्यातली काही नावं सांगता येतील म्हणजे गुलाब आहे, जवाद आहे, निसर्ग आहे, तौक्ते वादळाचंही नाव सांगता येईल. त्यातही हल्ली जो पाऊस पडतो ना, तो कमी कालावधीसाठी असतो आणि त्या कालावधीमध्ये तो प्रचंड प्रमाणामध्ये पडतो. ह्या मागची नेमकी कारणं काय आहेत? त्याच्यामागची आता आपण जे ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंजबद्दल बोललो, तर जिथं हवेचे दाब अत्यंत कमी होतात, मगाशी आता आपण जे हवेचे दाबांचं गणित बघितलं, 998, 997, 996 असा जर हवेचा दाब झाला, प्रचंड वारे तिथं मोठ्या प्रमाणात बाष्प हवेतलं वाहून आणतात आणि एकावर एक थर रचल्यासारखे त्या भागात वरती रचले जातात आणि सतत पाऊस कोसळत राहतो. आणि जोपर्यंत ते वरचा संपूर्ण भाग खाली येत नाही तोपर्यंत पाऊस चालू राहतो. त्यामुळं मग सगळे रस्ते तुडुंब होतात, नद्या महापूर येतात नद्यांना. ह्या सगळ्या गोष्टी सारख्या एकसारख्या घडू लागलेल्या आहेत आणि हे कायम पुढं असं हे चालू राहणार आहे चक्र. कारण कार्बन डायऑक्साईड हवेतला आपण लगेच काही कमी करू शकणार नाही, मिथेन वायू कमी करू शकणार नाही. असे जे घातक वायू आहेत त्यांचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे. ढगफुटी होण्याचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामागची नेमकी कारणं काय आहेत किंवा ढगफुटी म्हणजे नेमकं काय आहे तेही आपण जाणून घेऊया. एकूणच ढगांचं जे आहे ते ढगांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यातले जे पाऊस देणारे ढग असतात ते 1 ते 1.5 किलोमीटर उंचीलाच असतात फक्त. मात्र तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात बाष्प असतं आणि त्याच्यावरती सगळे थर ते रचलेले असतात. तिथलं काही वेळेला तापमान -65 -85 पण होतं. मग गारपीट दिसते आपल्याला. गारपीट आणि पाऊस असा कंबाईन जेव्हा होतो त्यावेळेला ढगांमधलं तापमान उणे 65 उणे 70 अशा प्रकारे असतं आणि त्यावेळेला मग आपल्याला गारपीट आणि पाऊस दोन्ही आपल्याला जाणवतं. गारांचे देखील जे काही आकार आहेत ते देखील वाढतात जर जास्त टेम्परेचर असेल तर. मग त्याच्यापासूनही आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं. आणि सतत पाऊस का सुरू होतो त्याचा परीघ जो असतो तो 5 किलोमीटर 10 किलोमीटरचा परीघ असतो साधारणपणे. किती मोठ्या प्रमाणात तिथं हवेचा दाब त्या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यावरती हे सगळं तिथं ढग मोठ्या प्रमाणात जमा होतात. जमवले वाराच करतो काम, वाहतुकीचं काम वारा करतो आणि तिथं मोठ्या प्रमाणात बाष्प येतं आणि बाष्प एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्यानंतर एकसारखा पाऊस चालू राहतो. पावसाचं जे पाणी ओतल्यासारखं काही ठिकाणी आपल्याला पाऊस दिसतो. त्याला हे कारण आहे की तिथं हवेचे दाब कॉन्स्टंट कायम राहतात. 2005 सालचं जे मुंबईचं जे 26 जुलैचं जे हे होतं तो पहिला अंदाज मी त्यावेळेला वर्तवला होता आणि त्यामुळं मग मी अनेक चॅनलवरती मी येऊ शकलो. त्यावेळेला देखील मी आधी अंदाज वर्तवला होता की त्या अतिवृष्टी होणार आहे. आपल्या साबळे मॉडेलनुसार तो अंदाज होता. मंडळी, थोडक्यात हल्ली वर्षभर पाऊस पडतो आहे म्हणजेच ऋतुमान बदललेलं आहे का की पूर्णपणे कोलमडलेलं आहे? उष्णतेमुळं बर्फाचं पण वितरण सतत चालू आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढते. समुद्र किनाऱ्याच्या वस्त्यांना धोका निर्माण होतो आहे आणि जिथं आपण आत्ता म्हणता येतं ढगफुटी किंवा असा प्रकार होतो तिथं तर अचानक हे सगळं घडत असल्यामुळं लोकांना त्याची काहीच कल्पना नसते आणि मग लोकांचे अगदी अन्न पाण्या वाचून देखील हाल झाल्याचं आपण माहिती मिळते आपल्याला. ही परिस्थिती नैसर्गिकरित्या घडते आहे. निसर्गाला आपल्याला जर
तोंड द्यायचं असेल वृक्ष लागवडीला पर्याय नाही. म्हणजेच ह्या परिस्थितीतून बचाव करणं हेच महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने बदललेलं वातावरण असेल किंवा निसर्गाविषयी आपण अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे. की शाळांमधले विद्यार्थी असतील, महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, एखाद्या सामाजिक संस्था असतील, आता सगळ्यांनी जागरूक होऊन वृक्ष लागवडी त्यांच्या भागात काही प्लांट्स आणून जी कमी पावसावरती जगू शकतात अशांच्या लागवडी त्यांच्या डोंगर माथ्यावर करणं, माळ रानावर करणं, चराव रानावर करणं आणि आतापासून त्यांना जगवायचा प्रयत्न करणं झाडाला. आणि झाडं वृक्ष वाढले मोठ्या प्रमाणात ही चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि ही चळवळ उभी करून त्या चळवळीच्या माध्यमातून पुढं जावं लागेल. जसं आपण पाणी साठवण्यासाठी काही चळवळ केली अशी वृक्ष लागवडीची चळवळ आपल्याला उभी करावी लागेल मोठ्या प्रमाणात. आणि या साऱ्या बदललेल्या परिस्थितीचा तडाखा शेतकरी बांधवांना फार मोठ्या प्रमाणावर बसतो आणि म्हणूनच शेतकरी बांधवांसाठी बचावाचे काही मार्ग आहेत का याविषयी आपण ह्या पुढच्या एपिसोडमध्ये नक्की जाणून घेऊया. शेतकऱ्यांसाठी मी हे सांगेन की हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन, पीक पद्धतीत बदल हे विषय आपण सविस्तरपणे घेणार आहे. पीक पद्धतीत बदल करणं, हवामानावर आधारित शेती व्यवस्थापन करणं आणि हवामानाच्या अनुषंगानं आपल्या शेतीवरची कामं उरकणं आणि वेळ आल्यास प्रायोरिटी त्याला जास्त देणं. म्हणजे काही होत नाही असं जे गृहीत धरून चाललेले शेतकरी आहेत तसं होणार नाही. आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आहे हे लक्षात घेऊन पुढं तरुण शेतकरी आहेत, नवीन शेतकरी आहेत, त्यांनी इतरांना माहिती देणं आणि एक चांगल्या प्रकारे माध्यम तयार करणं एकामेकाला माहिती देण्याचं. आणि धोका हा आहे हे लक्षात आल्यानंतर धोक्यापासून वाचायचं कसं याची देखील काही वेळेला माहिती दिली जाते. मंडळी, एकंदरच खूप कठीण परिस्थिती आहे. निसर्गाचा रौद्र आविष्कार आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. अर्थात यातूनही आपण तरुण जाऊ शकतो, आपण आपला बचाव करू शकतो ही जिद्द आपण ठेवायला पाहिजे. त्यासाठीच खबरदारीचे जे उपाय आहेत ते आपण जाणून घेऊया, एकमेकांना मदत करूया, एकमेकांना आधार देऊया. लक्षात ठेवा, जगामध्ये अशक्य असं काहीच नाही, पण त्यासाठी आवश्यक आहे एकमेकांना मदत आणि एकमेकांना आधार. त्याच अनुषंगाने निसर्गाबाबतीतली किंवा चक्रीवादळांच्या बाबतीतली संपूर्ण माहिती देणारा आपला आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytecadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती द्या किंवा तुमच्या काही सूचना असतील तर त्याही तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघू शकता. त्यासाठी रयतेचा दरबार हे आमच्या यूट्यूब चॅनलवरती जा. हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, ही माहिती जाणून घ्या आणि इतरांनाही ही माहिती पोचवा. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनःप्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. आणि सोमवारचे आणि शनिवारचे हे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरून, सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून आणि सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवरून तुम्ही हे लाईव्ह प्रसारणही बघू शकता. रयतेचा दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना ही खूप उपयोगाची आहे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करूया, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.